बिग बॉस मराठीच्या घरातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे आणि आता बिग बॉस मराठीच्या घरातून 3 सदस्य घराबाहेर गेलेले आहेत. उरलेले जे टॉप 5 सदस्य होते, या टॉप 5 सदस्यांपैकी 3 सदस्य घराबाहेर गेलेले आहेत. तर आता घरातले लाईट बंद करण्याची वेळ ही 2 सदस्यांवर आलेली आहे. नेमके घराबाहेर गेलेले 3 सदस्य कोण कोण आहेत हेच आपला सविस्तर या ठिकाणी बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता बिग बॉस मराठीच्या घरामधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे आणि आता बिग बॉसच्या घरातून 3 सदस्य थेट घराबाहेर गेलेले आहेत. कारण की ग्रँड फिनाले रात्री 8 वाजता सुरू होणार आहे आणि तेव्हा सगळं काही आपला सविस्तर तर समजणार आहेच. पण मात्र बिग बॉस मराठीचा आत्तापर्यंत आपण केलेले जे व्हिडिओ आहेत, कोण घराबाहेर गेलं, कशा पद्धतीनं गेलं, हे अगदी खरं ठरलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं बिग बॉस मराठीच्या घरातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे आणि पहिलं नाव आहे घराबाहेर गेलेल्या सदस्याचं, ते नाव आहे दीपाली सय्यद यांचं. दीपाली सय्यद ह्या आता पहिल्यांदा घराबाहेर गेलेल्या आहेत. तर दुसरं जे नाव आहे ते मोठं नाव आहे, ते नाव आहे राकेश बापट याचं. राकेश बापट हा सुद्धा बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेलेला आहे. कदाचित त्यानं ती 5 लाख रुपयाची बॅग उचललेली आहे म्हणून तो घराबाहेर गेलेला आहे. आता 2 सदस्यांची नावं तुम्हाला समजलेली आहेत, पण मात्र तिसरं जे नाव आहे ते नाव मोठं नाव आहे, कारण की ते बिग बॉसचा विजेता होईल असं वाटत होतं. पण मात्र तोच सदस्य घराबाहेर गेल्यामुळं अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. ते तिसरं नाव आहे ते म्हणजे अनुश्री मानेचं. अनुश्री माने ही सुद्धा बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर गेलेली आहे आणि ती आता बाद झालेली आहे. आता उरलेले जे 2 सदस्य आहेत त्यापैकी एक नाव आहे तन्वी कोलतेचं, तर दुसरं नाव आहे विशाल कोटियांचं. मग आता विशाल कोटियान आणि तन्वी कोलते या दोघांमध्येच फायनल रंगणार आहे आणि या दोघांपैकी नेमकं विजेता कोण होणार आहे हे आपला रात्री 8 वाजेनंतर समजणारच आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं तन्वी कोलतेला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळतोय, तन्वी कोलते हीच विनर होईल हे सांगितलं जातंय. त्याच पद्धतीनं तन्वी कोलते विनर होईल का आणि विशाल कोटियानला सेकंड रनरअप होण्याचा मान मिळेल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पण मात्र हे बिग बॉस मराठी 6 आहे आणि या ठिकाणी ट्विस्ट अगदी फिक्स आहे. मग असं ट्विस्टच्या नावाखाली जर त्या ठिकाणी विशाल कोटियानला जिंकवलं आणि तन्वीला सेकंड रनरअप केलं तर मोठी गोष्ट वाटायला नको. म्हणून तुम्हाला आधीच या ठिकाणी सांगतो की विशाल कोटियान आणि तन्वी कोलते हे दोघं जण आता मेन फायनलमध्ये गेले आहेत आणि रितेश देशमुख या 2 जणांपैकी एकांचा हात वर करून थेट बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता घोषित करणार आहेत. आता या दोघांपैकी विजेता नेमकं कोण असणार आहे ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.